गोदावरीच्या महापुरामुळे बीडच्या राक्षस भुवन येथील शनी मंदिर पाण्याखाली गेले तर दुसरीकडे पांचाळेश्वर येथील मंदिरही पाण्याखाली गेले। गोदावरी नदीपात्रात 3 लाख क्युसेक पाणी सोडण्यात आल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। बीडच्या आष्टी तालुक्यात जोरदार पाऊस झाल्याने सीना मेहकरी कांबळी नद्यांच्या संगमावर पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे। सांगवी आष्टी परिसरातील चोपन वस्ती ते हिंगणी वस्ती परिसरातील 13 शेतकरी आणि लहान मुलं अडकली होती। त्यांना एनडीआरएफच्या जवानांनी रेस्क्यू ऑपरेशन करत बाहेर काढलं। बीड जिल्ह्यामध्ये नाथसागर धरणातून गोदावरी नदीपात्रात सोडलेल्या पाण्यामुळे बीड जिल्ह्यातील नागझरी गावातील शाळा, अंगणवाडी आणि घरं पाण्याखाली गेली आहेत। गावातील नागरिकांना प्रशासनानं सुरक्षित स्थळी हलवलं। गोदावरीला आलेल्या महापुराचा फटका बीड जिल्ह्याला बसलेला आहे। जिल्ह्यातील राजापूर गावात पुराचं पाणी शिरलं, संपूर्ण गावाला पुरानं वेढा दिलाय। गावातील राजेश्वर मंदिरही पाण्याखाली गेले। बुलढाणा जिल्ह्याच्या सिंदखेड राजा तालुक्यात 2 वेळा झालेल्या ढगफुटी पावसानंतर आता पुन्हा या भागात अतिवृष्टी झाली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचं कापूस, सोयाबीन आणि इतर पिकं पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत। अहिल्यानगरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे सीना नदीला पुन्हा एकदा महापूर आलाय। माढा, करमाळा, मोहोळ, उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापुरातील अनेक गावात पुन्हा पुराचं पाणी शिरलंय। त्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। दक्षिण सोलापूर तालुक्यात सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत। लिंबू बागेत पाणी साचलंय। 15 ते 16 एकरवरील लिंबूची बाग गेल्या 4 महिन्यांपासून पाण्यात असल्यानं रोपं सुकून जाण्याची भीती आहे। धाराशिवच्या सीना कोळेगाव धरणातून 1 लाख क्युसेकनं सीना नदीमध्ये पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। दरम्यान गेल्या 38 दिवसात 48 टीएमसी पाणी वाहून गेलंय। सध्याची पूरस्थिती पाहता नदीकाठच्या लोकांना सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनानं दिल्या आहेत। धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग किल्ल्यावरचा नर मादी धबधबा ओसंडून वाहू लागलेला आहे। धबधब्यानं अकराळ विक्राळ रूप धारण केलं। रायगड जिल्ह्यातल्या उत्तर भागामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे। त्यामुळे जिल्ह्यातल्या काळ, कुंडलिका, सावित्री नद्यांच्या पातळीत हळूहळू वाढ होते। रायगड जिल्ह्याला पावसाचा आज रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। त्यामुळे नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं। नांदेडमध्ये गोदावरी आणि आस्ता नदीला पूर परिस्थिती कायम आहे। गोदावरी नदीमध्ये पाण्याची आवक वाढल्यानं मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे। त्यामुळे नदीकाठच्या भागात पाणी साचलंय। जायकवाडीतून विसर्ग सुरू करण्यात आल्यानं नांदेडमध्ये अजून पूरस्थिती कायम आहे। नाशिकच्या गोदावरीला पूरस्थिती निर्माण झाली आहे। मंत्री गिरीश महाजन यांनी होळकर पुलावरून पूरस्थितीची पाहणी केली। नियंत्रणासाठी प्रशासन सज्ज असल्याचं महाजन यांनी सांगितलं। पश्चिम घाटासह कोयना धरण क्षेत्रामध्ये कोसळलेल्या जोरदार पावसानं कोयना धरणाचे टप्प्याटप्प्यानं 3 फुटांनी उघडण्यात आलेले 6 वक्र दरवाजे आता पाऊस बऱ्यापैकी ओसरू लागल्यानं पुन्हा बंद करण्यात येत आहेत। कोयना धरणाचे दरवाजे 3 फुटांवरून 2 फुटांवर आणण्यात आले। जायकवाडी धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू करण्यात आला असून जायकवाडी धरणाचे दरवाजे 12 फुटांना उघडण्यात आले आहेत। विसर्ग वाढवल्यामुळे पैठण शहरात पाणी शिरलंय। जालना जिल्ह्यातील गोदाकाठच्या 38 गावांमधून 10,000 नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलंय। जायकवाडी धरण 100% भरल्यानं धरणातून 3 लाख क्युसेकपेक्षा जास्त पाणी सोडण्यात आलंय। त्यामुळे गोदावरी नदीला पूर आला असून गोदाकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय। जळगावच्या एरंडोल तालुक्यातही मुसळधार पाऊस सुरू आहे। मुसळधार पावसामुळे गाव परिसरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे। गिरणा नदीच्या उपनद्यांना महापूर आल्यानं नदीपात्र ओसंडून पाणी गावात शिरलंय। नाशिक शहरात पावसानं उघडीप दिल्यानं गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये घट झालेली आहे। मात्र पूरस्थिती कायम असून गोदाकाठावरील सगळ्या मंदिरांना पुराच्या पाण्याचा वेढा कायम आहे। रामकुंड आणि लक्ष्मणकुंड पूर्णतः पाण्याखाली गेले। गोंदिया जिल्ह्यामध्ये गेल्या 3 ते 4 दिवसांपासून पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे खळबंदा जलाशयाचा कालवा फुटल्यानं परिसरातील शेतकऱ्यांच्या धान पिकाचं नुकसान झालं। जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय। त्यामुळे नांदेडमध्ये खबरदारीचा उपाय म्हणून लाऊडस्पीकरवर दवंडी देत नदीकाठच्या नागरिकांना सतर्क करण्यात आलं। मनपानं पूरग्रस्तांसाठी तात्पुरते निवारा केंद्र सुरू केलं आणि या केंद्रात नागरिकांनी आश्रय घ्यावा असं आवाहन करण्यात आलं। पालघर जिल्ह्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। जिल्ह्यात आज मुसळधार पावसाची शक्यता आहे। खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाकडून शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। शहापूरमध्ये मुसळधार पाऊस पडत असून भातसा धरणाचे 5 दरवाजे उघडण्यात आले। शहापूर तालुक्यासह मुरबाड, किन्हवली, डोलखाम, शेनवा या भागातील 150 पेक्षा गावांचा संपर्क तुटलाय। पावसाची वाट पाहणाऱ्या मराठवाड्यात गेल्या 15 दिवसात सरासरीपेक्षा 60% जास्त पाऊस झाल्यानं पूरस्थिती ओढावली। त्यात भर म्हणजे मध्य महाराष्ट्रात देखील पावसाचा कहर सुरू आहे। त्यामुळे मराठवाडा जलमय झाला असून 2 आठवड्यात मराठवाड्याचं चित्रच बदललंय। आतापर्यंत महाराष्ट्रात सरासरीपेक्षा 20% अधिक पाऊस झालाय।
मराठवाडा आणि राज्याच्या विविध भागात झालेल्या अतिवृष्टीनं शेत शिवारं खरडून निघाल्यात. पिकांसह माती वाहून गेल्यानं सुपीक जमिनीला नदी नाल्यांचं स्वरूप आलेलं आहे. जिथे पिकं होती तिथे दगड, गोटे आणि वाळूचा थर पसरलाय. मातीचा पोषक थरच वाहून गेल्यानं पुन्हा सुपीक माती तयार होण्यास 3 वर्ष शेतकऱ्यांना कष्ट घ्यावे लागतील. राज्यातील अनेक जिल्ह्यांना रविवारी अतिमुसळधार पावसानं झोडपून काढलंय. मुंबई, ठाण्यासह मराठवाडा, विदर्भ, उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात शनिवारी रात्रीपासूनच पावसाचा जोर अधिक होता. या दरम्यान बुलढाण्यात 2 घटनांमध्ये 4 वाहून गेलेत. त्यात एकाचा मृत्यू झालाय, 3 बेपत्ता आहेत. तर अहिल्यानगरमध्ये देखील पुरात वाहून गेल्यानं 2घांचा, तर नाशिकमध्ये पावसामुळे भिंत कोसळून 3घांचा मृत्यू झाला. मराठवाड्यातील तब्बल 196 मंडळांमध्ये तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 58 मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. पावसानं पुन्हा झोडपल्यानं छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यातही दाणादाण उडाली असून अनेक वसाहतींमधील घरांमध्ये पाणी शिरलं. 354 नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं. मुसळधार पावसानं रविवारी मुंबईसह ठाणे, पालघरला झोडपून काढलं. आजही मुंबईसह ठाणे आणि पालघर भागात अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनानं आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवल्यात. तसंच येत्या 2 दिवसात पावसाचा जोर कमी होईल असा अंदाजही हवामान खात्यानं व्यक्त केलाय. मुंबईकरांना पाणी पुरवठा करणारे 7ही तलाव तुडुंब भरून वाहू लागल्यानं वर्षभराच्या पाण्याची चिंता मिटली आहे. 7ही तलावात 99.46% जलसाठा जमा झालेला आहे. मुंबईला दररोज होणारा पाणी पुरवठा पाहता हे पाणी वर्षभर पुरेल आणि यामुळे यावर्षी पाणी कपातीचं संकटही दूर होणार आहे. राज्य सरकारनं आपत्ती निवारणाची काही महत्त्वपूर्ण कामं तातडीनं हाती घ्यावीत. नैसर्गिक आपत्ती बाधितांसाठी पुनरुज्जीवन आराखडा तयार करावा अशी महत्त्वपूर्ण सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारला केली आहे. ऑक्टोबरमध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये 21 दिवस बँका बंद राहतील. आरबीआय कॅलेंडरनुसार 4 रविवार आणि दुसऱ्या आणि चौथा शनिवार व्यतिरिक्त वेगवेगळ्या ठिकाणी बँका 15 दिवस बंद राहतील. महाराष्ट्रात 1 ऑक्टोबर रोजी महानवमी, तर 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंती, विजयादशमी, दसरा असल्यानं सुट्टी आहे. 21 आणि 22 ऑक्टोबर रोजी लक्ष्मीपूजन, पाडवा असल्यानं बँकांना सुट्टी राहील. IRCTCवर सामान्य आरक्षण उघडल्याच्या पहिल्या 15 मिनिटात ऑनलाईन तिकीट बुक करण्यासाठी प्रवाशांचं आधार प्रमाणीकरण आवश्यक आहे. त्यामुळे फसवणूक टाळली जाईल आणि खऱ्या प्रवाशांना फायदा मिळेल. रेल्वे स्टेशनवरील तिकीट बुकिंगच्या पद्धतीत कोणताही बदल होणार नाही. तसंच पहिल्या 10 मिनिटात एजंट्सना तिकीट बुक करण्यास बंदी यापुढेही कायम राहील. UPIमध्ये 1 ऑक्टोबर 2025 पासून मोठे बदल होणार आहेत. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं दिलेल्या माहितीनुसार पीअर टू पीअर ट्रान्झॅक्शन सुविधा UPI ॲप्समधून काढून टाकली जाणार आहे. ही सुविधा सध्या सर्वाधिक वापरली जाते. पैसे पाठवण्याची सुविधा मात्र पूर्ववत सुरू राहील. प्रधानमंत्री जनधन योजनेला 10 वर्ष पूर्ण झाले आहेत. नियमानुसार बँक खातं उघडल्यानंतर 10 वर्षांनी KYC अपडेट करणं आवश्यक असतं. त्यामुळे सरकारनं 30 सप्टेंबरपर्यंत जनधन योजनेअंतर्गत उघडलेल्या खात्यांची पुन्हा KYC करण्याचे निर्देश दिलेले आहेत. भारतीय स्टेट बँकेच्या एका अहवालानुसार महागाई आटोक्यात राहिल्यामुळे भारतीय रिझर्व्ह बँक व्याजदरात आणखी 0.25% कपात करू शकतं आणि त्यामुळे कर्जाचा हप्ता आणखी कमी होण्याची शक्यता आहे. MPCची 3 दिवसीय बैठक आजपासून सुरू होणार आहे आणि या बैठकीचा निर्णय 1 ऑक्टोबर रोजी जाहीर होईल.